श्री स्वामी समर्थ. नमस्कार प्रेक्षकांनो, मी प्राध्यापक विशाल सर. तर बघा, तुमच्या खात्यावर 1,500 रुपये जमा. जाणून घेत संपूर्ण अपडेट. तत्पूर्वी चॅनलला नवीन असताल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्की प्रेस करा. राज्यातील सर्व नागरिकांसाठी लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी समोर येत आहे. खात्यावर 1,500 रुपये जमा. याविषयी आपण आज माहिती बघणार आहोत. या चॅनलवर तुम्हाला सर्व सरकारी योजना, नोकरी, शैक्षणिक माहिती आणि इतर सर्व राज्यातील घडामोडी या सर्वांचं माहिती मिळेल. त्यामुळे सर्वप्रथम चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा. बघा, प्रत्येकाला पैशांची गरज असते. काही सरकारी योजना आहेत आणि या सरकारी योजना कुठल्या आहेत ज्या माध्यमातून तुमच्या खात्यावर पैसे जमा होणार आहेत. झाली मोठी घोषणा, 1,500 रुपये खात्यावर जमा. याविषयी माहिती बघणार आहोत. तर व्हिडिओच्या पुढे जाण्याआधी बघता बघता 1 सेकंड लागतो, लाईक करा. तर भरपूर प्रेक्षकांनी लाईक केलेले आहेत, धन्यवाद. तर आपण नेमके बघणार आहोत की खात्यावर कशामुळे पैसे जमा झालेले आहेत याच्याविषयी आपण माहिती बघणार आहोत. तर बघा, लाडकी बहीण योजना खात्यात 1,500 रुपये जमा. याविषयी माहिती बघणार आहोत. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्र राज्यात 2025 साली लाडकी बहीण योजना सुरू केली होती. या अंतर्गत जवळपास लाडक्या बहिणींना प्रत्येक महिन्याला 1,500 रुपये मिळतात. आता 1,500 रुपये मिळतात. डिसेंबरचे हप्ते सर्वांना मिळालेले आहेत. मकर संक्रांतीपर्यंत सर्वांना मिळालेले आहेत. ज्या महिलांना अद्याप देखील हप्ते मिळाले नाहीयेत अशा महिलांनी ई-केवायसी करण्याचे आवाहन सरकारने केलेले आहे. परंतु आता भरपूर जवळपास 67 लाख महिलांनी ई-केवायसी न केल्यामुळे त्यांना हा लाभ बंद होऊ शकतो. आता ई-केवायसी करण्याची मुदत देखील संपलेली आहे. परत आता नव्याने मागणी होत आहे की ई-केवायसी करण्याची मुदतवाढ व्हावी. यासाठी देखील राज्य सरकार मंत्रिमंडळ बैठकीत मोठा निर्णय झालेला आहे. तर आता जानेवारीचा जो हप्ता आहे तो कधी मिळणार आहे याविषयी आपण माहिती बघणार आहोत. तर बघा, जानेवारी महिना संपायला देखील 10 ते 11 दिवस आहेत. अजून 1,500 रुपये महिलांना मिळाले नाहीत. तर सर्वात मोठी अपडेट अशी येते की 5 ते 7 दिवसात, अर्थातच 27 तारखेपर्यंत, म्हणजे जो आपला 26 जानेवारी प्रजासत्ताक दिवस आहे तोपर्यंत लाडक्या बहिणींच्या खात्यात हे 1,500 रुपये दिले जाऊ शकतात. अशा प्रकारे सूत्रांनी माहिती दिलेली आहे. महिला बाल विकास मंत्री यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत हा महत्वपूर्ण निर्णय झालेला आहे. महिला बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांच्या अध्यक्षतेखाली जी बैठक झाली त्या बैठकीत काही अधिकारी उपस्थित होते आणि त्यांनी हा निर्णय घेतलेला आहे. येत्या 7 ते 8 दिवसात, म्हणजे शक्यतो 26 जानेवारी पर्यंत 1,000 रुपये तुमच्या खात्यात जमा होऊ शकतात. तुमच्या खात्यावर पैसे आलेत की नाही कमेंटमध्ये नक्की तुमचा अभिप्राय नोंदवा. डिसेंबरचे जरी महिने आले नसतील तर जानेवारी आणि डिसेंबरचा एकत्रित त्यांना 3,000 रुपयाचा लाभ मिळू शकतो. कारण भरपूर महिलांची ई-केवायसी ची प्रोसेस ही काही महिलांनी ऑनलाईन केली, ऑफलाईन केलेली आहे. आशा सेविका, अंगणवाडी सेविका यांच्या मार्फत ती ई-केवायसी होत आहे. त्यामुळे डिसेंबरचा जरी तुम्हाला हप्ता आला नसेल तरी काळजी करू नका, तुम्हाला एकत्रित 3,000 रुपये मिळतील. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि अशाच सर्व अपडेटसाठी चॅनलशी कनेक्ट राहा. परत भेटूयात नवीन अपडेट्ससोबत. काळजी घ्या. स्वामी समर्थ.